श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी जीवन या चॅनलमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. आज मी तुम्हाला ना स्वामींचे विचार सांगणार आहे. स्वामी नेहमीच सांगतात, आयुष्यात काही मिळवायचे असेल तर मेहनत करावीच लागते. पण जेव्हा आळस आपल्या शरीरात घट्ट भरलेला असतो तेव्हा काय करायचं? स्वामी महाराजांनी यावर खूप सुंदर उत्तर दिले आहे. हे उत्तर ऐकून आपले जीवन नक्कीच आपण बदलवू शकतो. तर त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, एकदा एक तरुण आपल्या आळशी स्वभावामुळे खूप त्रासात असतो. कामाची इच्छा होती पण तो काहीच सुरुवात करू शकत नव्हता. दिवस जात होते, संधी हातातून निघत होत्या आणि आत्मविश्वास कमी होत होता. एक दिवस तो निराश होऊन अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराजांकडे गेला आणि त्याने आपली अवस्था स्वामींना सांगितली. स्वामी, माझ्यात खूप इच्छाशक्ती आहे पण अंगात ऊर्जाच नाही. काम सुरू करण्याची इच्छाच होत नाही. स्वामी हसले आणि म्हणाले, बाळा, आळस हा मनाचा रोग आहे. शरीर थकलेलं नसतं पण मन थकलेलं असतं. यावर उपाय आहे संकल्प, साधना आणि सेवा. स्वामींनी त्याला 3 उपाय दिले. नंबर 1, पहिला उपाय म्हणजे सकाळी लवकर उठून तारक मंत्र म्हणणे. तारक मंत्र म्हणण्याने मनाला ऊर्जा आणि सकारात्मकता वाढते. त्यानंतर नंबर 2 उपाय म्हणजे दररोज 1 तास कोणत्याही उपयोगी कामात गुंतवणे. म्हणजे आपला 1 तास कुठल्या तरी महत्त्वाच्या कामात गुंतवणे. यामुळे शरीराला सवय लागली की आळस आपोआप कमी होतो. आणि 3 नंबरचा उपाय म्हणजे निराश होऊ नका. छोट्या छोट्या यशांनी आत्मविश्वास वाढतो आणि हाच आत्मविश्वास आपल्याला उंच यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतो. ह्या तरुणाने हे 3 उपाय मनापासून दिवसानंतर त्याला आपल्यात बदल जाणवायला लागला. त्याचं मन उत्साही झालं आणि कामाची आवड वाढली आणि त्यामुळे तो काही दिवसानंतर एक यशस्वी व्यवसाय सुरू करू शकला. तर बघा, आळस का येतो? आळस हा शरीरामुळे नाही तर मानसिक थकव्यामुळे येतो. आपण आपले एखादी स्वप्न न ठरवणे किंवा उद्दिष्ट नसणे हे कारण असू शकतं आळस येण्याचं. बघा, स्वामी महाराजांचे कोणते मंत्र आळसावर उपयोगी आहेत? तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा रोज जप करावा. यामुळे आपले मनोबल वाढते, आळस दूर होतो. आता आळसपणा दूर करण्यासाठी किती दिवस लागतात? तर तुम्ही तुमच्या उपायांवर, कामावर सातत्य ठेवले तर 21 दिवसात मन आणि शरीर यावर सकारात्मक बदल होतात आणि त्यामुळे आपला आळस हळूहळू कमी होऊ शकतो. बघा, आळस हा मनाचा आजार आहे आणि मेहनत ही त्याचं औषध आहे. म्हणजे आळसावर फक्त मेहनत हेच एक औषध असू शकतं. आळस कायमचा घालवण्यासाठी दिनचर्या कशी असावी? तर सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, जप करणे आणि एक ध्येय ठेवून दिवसभर त्या दिशेने पाऊल टाकून आपण आपले काम करत राहणे. तर अशी आपली रोजची आळस घालण्यासाठीची दिनचर्या असावी. बघा, स्वामी समर्थांच्या विचारांनी, मार्गदर्शनांनी साधना आणि सेवा केल्याने आयुष्यात काहीही अशक्य नाही आहे. आणि आळशीपणा आपल्याला थांबवतो पण स्वामी समर्थ महाराजांची शिकवण आपल्याला चालायला शिकवते. बघा, जिथं इच्छा आहे तिथं मार्ग आहे आणि त्या मार्गावर चालण्यासाठी हिंमत लागते. म्हणून आपण आपल्या कामामध्ये नेहमी सातत्य ठेवावं. आळस आला ना तर मुद्दाम आपण आपल्याला न आवडणारं काम करावं. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची दिनचर्या, स्वामी महाराजांचा जप, सेवा करून आळस घालवू शकता आणि तुम्हीही काहीतरी तुमच्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.